इकडे बघा आपण बनवली खीर आहे. तुमची नाही ना खीर, शेवयाची खीर. म्हणजे बारक्यांची जोडी बघा काय जमली, किल्लो बघा काय बनवलं नाही. हा वा वा वा. माते दबाव तू माते कोण म्हणतोय? हा म्हणतोय काका. बाबा आचारी बघा कश 12च्या नंतर खाऊ नाही. हा मग मंगळवार लागता, गणपती बाप्पाचा वार राहतो. तर आता आपलं भजन तर इकडे झालंय. तर आता उत्सुकता लागली ती सर्वांना वडापावची. हा होता गोडा म्हणून तो माधव बघा चायत पाणी टाकता आणि ती थंडावली चाय. किती गेलं? 4 गेलं. मी 5. मथुरेला इकडे बघा आपण बनवली खीर आहे. तुमची नाही ना खीर, शेवयाची खीर बनवली. मेडबीन काकी आणि वहिनीने बनवली इकडे खीर. तर नमस्कार, मी आशिष तुमचं पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल एके ब्लॉगमध्ये. तर आज आपण आपला ब्लॉग चालू केला आहे. सकाळपासून आपण झोप पूर्ण केली, कारण कालची झोप अनावर झोप पूर्ण होत नव्हती. त्याच्यामुळे दिवसभर आपण ब्लॉग काय चालू केला, कायच शूट नाही केलं. तर बोलू आता आपण चालू करू. तर आता आपले डोंगरकडे आले होते भजन घेऊन. तर बोलू आता आपण ह्याच्यापासून म्हणजे आतापासून सुरुवात करून आता आपल्याकडे 2 भजन आहेत. आज पण बहुतेक आम्हाला 4 वाजतील. तर बघू, कारण काल नव्हतं तर काल आता गेल्यानंतर समजेल. काल तर आपल्याला शिवी पडणार आहे, कारण सर्व बोलत होते. आपल्या ग्रुपला पण मेसेज आला होता की पोरं कोण नव्हती. तूच नव्हता मेले. म्हणजे आता एकामुळे सर्व पोरं आली, बाकीचे सर्व पोरं होते पण मीच नव्हतो. आता ते गेल्यानंतर समजेल. विषय काढून जाता. तर बघू आता कसं काय ते गेल्यावरती समजेल. बाकी आता जास्त वेळ नाही घेता. खीर काकीने बनवलेली आहे ना, ती आपली कशी झाली त्यात काय तर एक नंबर आहे. एकदम फेमस. खरंच एक नंबर. अशी खीर ना, ही खीर आपल्या नवरात्रातून जेव्हा काकी आली होती तेव्हा बनवली होती. आणि त्याच्यानंतर ही. तर आज अचानक भयानक प्लॅन म्हणजे भजनवाले येणार होते ना, त्याच्यामुळे. तर आता काकीनी पण तिकडे बनवले. आता 2 ठिकाणी होणार आहे. बघू आता कसं काय ते. तर खाऊया आधी खीर ना. मी पण कसं माहिती आहे, जास्त दूध असलं की ती खेचून घेते दूध. आता ना ती घन झाली मस्त, जास्त घन. आपली जास्त घन ना हे नाही, जास्त थोडी हे पाहिजे होती, दूध पाहिजे होतं, पण ते खेचून घेतलं. तर आहे जेव्हा आरतीवाले येतील ना तेव्हा त्याच्यात आपले दूध आपण अजून ऍड करू. तर ह्या आमचा खुळा बघा, हे का कसला काय नाही, फक्त मोबाईलच पडलेली असता काय. ही पण आपली इकडे ब्लॉग बघते, जो की नेट चालत नाही, कालचा ब्लॉग बघते. तर आता तिकडे आपलं भजन चालू आहे. आणि पावसाने पण बघा जोर घेतला. सकाळपासून दिवसभर अजिबात पाऊस नव्हता, आणि आता बघा कसा पाऊस लागायला सुरुवात केला नाही पावसाने.
तर तिकडे भजन आहे, तर आपण जाऊया आता तिकडे. आणि आपल्याला माहित नाही आपले आरतीवाले कधी सुरुवात काय किती वाजता. म्हणजे बारक्यांची जोडी बघा काय जमली, किल्लो बघा काय बनवलं नाही. हा वा 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 वा, नाथखुळा बघा. या दोघांची मेहनत बघा काय केलं नाही. काय पण करायचं म्हणजे पावसाच्या अगोदर ना ते संध्याकाळी हे आपली सर्व जी वाळू वाहून आली होती त्यांनी एकट्ठ केलं नाही. आणि बघा तिथं गोळा करून म्हणतात आमचा किल्ला आहे किल्ला. ही अवनी ती योद्रा दीदी. हा हा, धन्यवाद. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. तू नाही ती दिली ओळख करून काय. चले आम्ही आता चालू आहे आरतीला. खालून आता आरती सुरुवात करते. डायरेक्ट वरती येऊ म्हणजे कसं म्हणजे एक मार्गी बरं. मग डायरेक्ट आपण वरती मग भजनाला झालं मोकळ. कोणा नको राहू दे ते काय येणार. चला आम्ही जातो आता थेट खालती. आम्ही दोघंच राहिलोत, बाकीची आमची फलटण आहे ना ती गेली आहे खालती. कारण इथं भजन होतं ना त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो. म्हणजे भजनात आम्ही बसलो होतो त्याच्यामुळे आम्हाला जायला उशीर झाला. भजनाची आवड रे बाई. हा भजन प्रेमी कोकणात तो योच चालू असा बा. म्हणजे कोणाच्या घरात चालू सुद्धा आम्ही जाणार. हा नमस्कार. कोकणात आता भजनात ऐकू घेते तुमका वगैरे. त्याच्यामुळे आम्ही तिथं बसून होतो. मृदुंगाचा नाद काय हा मृदुंगाचा जो भजन हा मृदुंगच होता ना. आणि त्यांचं भजन पण मस्त. आवाज जो आहे ना आपल्या दरवर्षी येतात आवडीने. आपलं जरा आवाज बसला कारण आपल्याला जागरण ते अनावर झालंय 3 वाजेपर्यंत ते 4 वाजेपर्यंत. होय होय. असो बघूया. A few moments later. माझ्या दबाव तू माझ्या दे अजून हवे तर हवी म्हणजे हवी काय विचारतं दे का. तसं तो नको अगोदर नको म्हणून सुरुवात आहे ना. हे ना माझ्या अरे नको काय म्हणतं. बरी झाली अरे नाथखोळा. अरे त्यांना 12 वाजत वडापाव. ते का कशा विचारता तू काय हवी तर घे. हो ते काय विचारता हवी काय अरे माहिती दे. हे चगळू तो तांबलं बघा कसं चगवतो खा रे. आता एक भजन आहे आपलं तिकडेच आपला समोसाचा कार्यक्रम आहे. खा तू खा काय नाही कोण बोलायचा. कोण म्हणतोय. हा म्हणतोय काका बाबा आचार्य बघा कश वडापाव खावासाठी ती एवढी घाटी चढवून नेली गे भाय क्या बोलेगा अभी. हा काहीतरी पकू नको. मगाशी काय म्हटलेला. चला देवा पटापट. 12च्या नंतर खाऊ नाही हा. मग मंगळवार लागता गणपती बाप्पाचा वार राहतो. वडापाव
खासाठी बघा कशी गर्दी गर्दी काय मेहंदी काढलं म्हटलं की काढतंय म्हटलं कोणाची काहीतरी सांगू नको. तर आता आपलं भजन तर इकडे झालंय. तर आता उत्सुकता लागली आहे ती सर्वांना वडापावची. तर झाले की नाही लय भूक लागली यार. हा होता चटणी वाटलेली की रे आणलेली घरी घरगुती. होय ना चल चल वाटपी तू वाटपी ह नवीन बुवा झालो तयार बाबा एकदाच सिद्धू उर्फ राऊत. काय म्हटलंय सांग. जाऊ दे. हे पंखो लाव गरम झाला बघा. आणि वाजलेत किती 1 वाजू किलो 1 वाजता वडापाव. साहू लगेच जागा झाला. हो बघा आमचे उपास करीले हो वडापाव म्हणून बघा कसं लगेच. इकडे बघा इकडे आपला वडापाव आला आणि 1 बाईट आपला झालाय मस्त वेगळी. आमचं महादू वाटते वडापाव तुमचं काय हो इकडे हातात घेऊन गोडा म्हणून तो माधव बघा चायत पाणी टाकता आणि ती थंडावली चाय पाणी टाकून. तर अशा प्रकारे वडापाव खाऊन झाले. किती खाल्लं 1 खाल्लं. किती खाल्लं 4. तू किती खाल्लं 1. किती खाल्लं रे काय तू 1.5 काहीतरी खरा बोल. मी बाबा 5 खाल्ले सगळ्यात जास्त मी खाल्ले 5 खाल्ले. राजा किती खाल्लं 4 खाल्लं. मी 5 खाल्ले आणि 2 वडे. आमचे एक जयदास आहे माका विचारतात ना यार. हा तर चला आता आपला ब्लॉग आहे इथेच एंड करूया. खूप मोठा झाला असेल तर इकडं कोपऱ्यात जाऊन एंड करू कारण तिकडे जरा चाव चालू आहे. तर ब्लॉग आपला इथेच एंड करूया. खूप मोठा झाला असेल तर आज एकच भजन होतं त्याच्यामुळे जास्त नाही वाजले. आपले 1:15 झाले. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा भेटून तोपर्यंत बाय 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 बाय. चलो झाले. किती उरले त्याच्या ह्याच्या जागी तर उसळ असताना हे शिल्लक राहिले नसते पाव. अरे हे ना जरा नरड्याकनं लागत होते रे. नेहमी तात्ताच बरोबर वाटत नाही ना म्हणून हा वेगळा पाहिजे. ते पण आपण भाजी पण बरीच उरली या बाबा. तुम्ही नाही खाल्लास की नाही एवढं वडापाव खावासाठी एवढं कष्ट करून इला डोंगर चढून इलास. राहून दे काय बोले का अभी